काय बनवलंय तू? हे कुठलं गाणं आहे तुझं प्रत्युष? जायचं लोणावळा जायचं हे गाणं बनवलंय तू? फ्लॉवर कुठले कलरचे फ्लावर्स आहेत? हे लॅव्हेंडर कलर फ्लावर. लेंडो फ्लॉवर लॅव्हेंडर लेंडा लॅव्हेंडर लेंडो फ्लॉवर लॅव्हेंडर. लेंडो फ्लॉवर ए मॉर्निंग गाइस आय विल गेट आम्ही आहोत लोणावळा एक्सप्रेसवेच्या फूड कोर्टला. आम्ही एका छोट्याशा अनप्लॅन्ड नाही म्हणता येणार, इम्प्रॉम्प्टू प्लॅन वरती एक ट्रिप प्लॅन केली आणि आम्ही चाललो आहोत लोणावळा आंबी व्हॅली. कारण तिथे खूप सारे फुलं आली आहेत असं मला कळलेलं आहे. ह्या मुलाची एनर्जी तुम्ही बघू शकता. आता वाजले आहेत 6:15. आम्ही निघालो आहोत ठाण्यातनं 4 वाजता आणि त्याची एनर्जी बघू शकता तुम्ही. तो झोपला नाही अजिबात, पण तरीसुद्धा त्याची अशी एनर्जी पाहून तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. सो आम्ही आता आलो आहोत लोणावळा येथील आंबी व्हॅलीजवळ आणि तुम्ही पाहू शकता भरमसाठ कारवी फुललेली आहे आणि आम्ही एका सेफ ठिकाणी, जिथे कारवीची फुलं नाही आहेत अशा ठिकाणी गाडी पार्क केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. पण त्या ठिकाणी बरेच लोक आतमध्ये घुसलेली आहेत आणि गॉड नोज व्हॉट दे वॉन्ट फ्रॉम दॅट प्लेस. तर आपण या फ्रेमचा एक फोटो काढूया. तर मी कॅमेराला स्विच करतो फोटो मोडवरती. ओके, अँड ISO 100 करूया, शटर स्पीड वाढवूया आणि एक छान फोटो घेऊया. तर आपण लोकेशनवरनं तिकडे जाऊया, त्या साईडला. त्या ठिकाणी चेक करूया आपण काही आणखीन काय ब्युटिफुल शॉट्स घेता येतील का, विदाऊट हार्मिंग द नेचर. किंवा आपण असं म्हणता येईल की कारवीच्या फुलांना डिस्टर्ब न करता आपल्याला काही आणखी ब्युटिफुल शॉट्स घेता येतात का, आपण पाहूया. ह्या लोकेशनवरती आज संडे असल्यामुळे बरीच लोकं आली आहेत. मुंबई, पुणे आणि आजूबाजूच्या सगळ्या ठिकाणावरनं इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते. नेचर्स ब्युटी सगळ्यांना एन्जॉय करायची आहे. पण माझ्या मते तरी लोकांनी त्याच्या आतमध्ये जाऊन तिकडे नेचरला खराब नाही केलं पाहिजे. तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता, रस्त्याच्या कडेला सुद्धा खूप छान कारवी फुललेली आहे. 8 किंवा 7 वर्षातनं एकदा फुलणारी कारवी. आणि ही आहे टोपली कारवी, जी तुम्ही आता पाहताय माझ्या बाजूला. एवढी फुलं आहेत की तुमची जिथपर्यंत दूर नजर जाईल तिथपर्यंत फुलं तुम्हाला पाहायला मिळतील. इट इज रिअली मॅजिकल अँड ब्युटिफुल. तुम्ही पाहू शकता इकडे गाड्या लावून लोक आतमध्ये गेलेली आहेत पूर्ण, गॉड नोज वाय. जेव्हा तुम्ही बाहेरनं उभं राहून सुद्धा नेचर एन्जॉय करू शकताय. मी ह्या जागेचे काही ब्युटिफुल ड्रोन शॉटसुद्धा घेतलेले आहेत, तर ते तुम्ही आता पाहणार आहात इन 3, 2, 1. मी ह्या पॅचमध्ये जाऊन एक फोटो क्लिक करायचा ट्राय करतो. कोणी फ्रेममध्ये नाही आलं तर लेट्स सी व्हॉट आय गेट. प्रत्युष ये बा. प्रत्युषला मी जरासं वॉक करतो खाली. मी प्रत्युषला ॲज अ मॉडेल यूज करणार आहे आपल्या फोटोसाठी. पण इथे तुम्ही पाहू शकता कचरा लोकांनी किती केलेला आहे. शिट यार, लोकांनी इथे जाऊन एवढा कचरा केलेला आहे. इट इज व्हेरी बॅड.
प्लीज या ठिकाणी येऊन असे कचरा नका करू. या पायवाटेच्या दोन्ही बाजूला छान फुलं पाहायला मिळतात आपल्याला. प्रत्युषचा मी पहिला फोटो इथेच काढला. या फ्रेमचा मी एक छान फोटो घेतलाय प्रत्युष सोबत, जो आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. ही इज ऑल्सो प्रिटी मच एन्जॉईंग. कसं आहे? मस्त आहे. मस्त आहे का? बघू कर, एकदा पोज कर अशी मस्तवाली. थांबा तसंच कर, पोज कर. होल्ड 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 पोज होल्ड कर ती अशी छानवाली. असं समोर कर, समोर कॅमेरामध्ये दाखव, समोर कॅमेरामध्ये छान दाखव, छान. काय झालं बाळा, थकला तू? आमचा मॉडेल थकलेला आहे. प्रत्युषला पोज करायला सांगितलं की तो खूप भाव खातो. तो मला टाटा करून थँक्यू म्हणाला. आता प्रत्युषच्या जागी श्रुतिका उभी राहिलेली आहे. आपण तिचे सुद्धा छान फोटोज काढूया. सनलाईटकडे बघा. हा तशीच बघ इथे या साईडला बघ, लाईटकडे बघ, लाईटकडे. स्ट्रगल चालू आहे माझा. जो मॉडेल ह्याच्या आधी होता तो तिकडे खोदकाम करतोय. शेतकरी झालाय, शेतकरी. तुम्ही इकडे बघ प्रत्युष. प्रत्युष हे थांब, नीरज तसंच थांब. नीरजचा सुद्धा एक छान कंपोजिशन आपल्याला मिळते. नीरजने अशी पोच दिली की त्यांनी गड जिंकलाय. अशी ताट. हॉरिझॉन्टल कंपोजिशन मध्ये त्याच्या अवतीभवती छान फुलं दिसत आहेत. चला नेक्स्ट लोकेशन. इथे बऱ्यापैकी 4-5 कंपोजिशन्स मिळाले आम्हाला. आता आपण जाऊया दुसऱ्या पॅचमध्ये, जिथे अजून काही बरीच फुलं दिसतील आपल्याला. चलो. जा हळूहळू जा. तुला काय दुःख आयुष्यात? हळूहळू हळूहळू हळूहळू, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, हळू. फुलांचा बहर पाहायला लोकांची गर्दी वाढत होती, म्हणून आम्ही जास्त वेळ नाही थांबायचं ठरवलं. पण त्या कमी वेळात मला बरेच फोटोज मिळाले आणि त्यापैकी मला आवडलेले हे काही सुंदर कंपोजिशन्स. श्रुतिका आणि प्रत्युषचा हा खेळतानाचा एक अमेझिंग फोटोग्राफ विथ ब्युटिफुल बॅकलाईट. एक टॉप अँगल सेल्फी विथ वायफी. मी आणखी काही फोटोज प्रत्युषचे ह्या रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या बांधकामाजवळ काढले. ते फोटोग्राफसुद्धा फार सुंदर मिळाले मला. ह्या सुंदरशा पॉइंटच्या बाजूला शेवटचा फोटो काढून आम्ही हा व्हिडिओ संपवतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तेही तुम्ही कळवू शकता. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.